एक प्रॅक्टिकल फॉर्म आपण बघू. सर्वात आधी आपलं CSC पोर्टल लॉग इन करायचं. सर्च बॉक्समध्ये NPS टाईप केल्यानंतर बघा नॅशनल पेन्शन स्कीमचा एक ऑप्शन आपल्याकडे आला, त्याला क्लिक करा. डिजिटल सेवा कनेक्ट, तुमचा युजर ID पासवर्ड टाका. लॉग इन झाल्यानंतर बघा या प्रकारचं पेज तुमच्याकडे येतं. कस्टमरला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल NPSमध्ये तर कस्टमर रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं. इथे तुमच्याकडे 2 ऑप्शन येतील. कार्वी प्रोसेस खूप सोपी आहे, कार्वी चूज करा. इथे जर तुम्हाला DM ने हेल्प केलेली असेल तर DMचं नाव सिलेक्ट करा, परंतु पॅन नंबर हा कस्टमरचा टाका. तुम्ही स्वतः जर केलेलं असेल सेल्फ रजिस्ट्रेशनला क्लिक करा आणि कस्टमरचा पॅन नंबर टाका. पॅन नंबर आपण टाकला, विठ्ठल पाटील यांचा घेतला, तो सबमिट करा. सबमिट केल्यानंतर बघा तुमच्याकडे असा एक फॉर्म ओपन होतोय, सबस्क्रायबर रजिस्ट्रेशन, नेम ॲज पर पॅन कार्ड. खाली ऑप्शन ॲज इट इज राहू द्या, कंटिन्यूला क्लिक करा. एक OTP जाईल तुमच्या नंबरला, कस्टमरच्या नंबरला इथे एक OTP जातो, तो OTP घ्या. आता बघा एक पेज ओपन झालं OTP व्हेरीफाय झाल्यानंतर की रजिस्टर विथ ऑनलाईन आधार आणि CKYC आणि परमनंट अकाउंट नंबर. तर CKYCने करा, तुमचं अर्धं काम सोपं होऊन जाईल. जर CKYCने होत नसेल, आधार कार्डचा काही इश्यू असेल, OTP नसेल तर पॅन नंबरने करा. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसेस. CKYC आपण करतो. तुमचा फॉर्म भरण्याची जी मेहनत आहे ती बरीच वाचेल. आता पुढे एक फॉर्म आला आहे आपला, हे ऑलरेडी फिल करून आलं आहे. पॅन नंबर, ईमेल ID, जेंडर, त्याच्यानंतर नाव, डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आहे, प्लेस ऑफ बर्थ. अरे भाऊ, इथे जसं पॅन कार्ड असतं बघा असं आपलं, तसं कार्ड याचं येतं. तर इथे जे नाव असतं पॅनवर, जसं वडिलांचं नाव विचारलेलं असतं तसं ते नाव इथे आपल्याला विचारलेलं आहे, ते त्या कार्डवर असं येईल, फादर नेम किंवा मदर नेम. मग फादर नेम सिलेक्ट केलं तर वडिलांचं येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड, स्पाउस नेम, त्याच्यानंतर तुम्ही काय काम करतात, सेल्फ एम्प्लॉई. सेल्फ एम्प्लॉई म्हणजेच तुम्ही स्वतः व्यवसाय करत असाल तर. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. हे ॲज इट इज ठेवा. वरचे ऑप्शन बघा. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस करा. इथे काहीच करायचं नाही, एकदा चेक करून घ्या फक्त डेटा. त्याच्यानंतर बघा तुमचं जे पहिलं अकाउंट आहे ते Tier 1 मध्येच होईल. सेव्ह अँड प्रोसेस. त्यानंतर तुमचा बँकेची डिटेल इथे फिल करायची. सर्वात पहिले बघा IFSC कोड टाकायचा आहे. बँकेचं नाव ऑटो फेच झालं. अकाउंट नंबर इथे टाका. ओके, इथे बघा या स्टेजला फक्त IFSC कोड आणि अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर सेव्हिंग आहे की करंट. त्यानंतर बघा नॉमिनी डिटेल आपल्याला मागितलं आहे. त्या कस्टमरची डेथ झाली तर तो पैसा या नॉमिनीला राहिलेला पैसा मिळेल. नॉमिनी रिलेशन सिलेक्ट करायचं, फादर, मदर, स्पाऊस, सन, डॉटर. काय यायचं स्पाऊस, शेअर. म्हणजे जर एकच नॉमिनी तुम्ही ॲड केला तर 100% टाकायचे. 2 जर नॉमिनी तुम्ही ॲड करताय तर इथे 50-50 किंवा 20-80 जसं तुम्हाला डिसाईड करायचं असेल. दुसरा नॉमिनी ॲड करण्यासाठी ॲड नॉमिनीला क्लिक करू शकता. नॉमिनी तुम्ही अकाउंट ओपन झाल्यानंतर सुद्धा ॲड करू शकता. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ मॅन्डेटरी आहे, स्टार मार्क आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस, सॉरी इथे ॲड नॉमिनीला क्लिक करावं लागतं. इथे बघा फर्स्ट नॉमिनी ॲड झालं. हे पर्सेंटेजवर लक्ष ठेवा फक्त. सेव्ह अँड प्रोसेस. आता जे कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट आहे इथे पहिल्या वेळेस अकाउंट ओपन करायच्या वेळेस 500 रुपयेच टाकायचे. ओके. त्यानंतर पेन्शन फंड मॅनेजर, प्रत्येक वर्षी हे तुम्ही पेन्शन फंड मॅनेजर बदलू शकता. म्हणजे तुम्हाला यावर्षी जर त्या पेन्शन फंड मॅनेजरकडून चांगला रिटर्न नाही मिळाला तर तुम्ही दुसरी कंपनी चूज करू शकता. त्याच्यानंतर बघा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, ॲक्टिव्ह किंवा ऑटो. ॲक्टिव्ह म्हणजे काय, तर आपल्याला एक ॲक्सेस मिळतो की सेटिंग स्वरूपात की आपण आपला पैसा किती कोणत्या याच्यामध्ये गुंतवायचा. इक्विटीचं जर आपण करंट मार्केट रेट बघितला, रिटर्न रेट, तर 16% आसपास आपल्याला इक्विटी हे रिटर्न देऊ शकते.
जर त्या व्यक्तीचं वय कमी असेल तर इक्विटीमध्ये जास्त 50% शेअर देऊ शकतो. कॉर्पोरेट बॉन्डमध्ये काही पर्सेंटेज, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये तुम्ही 100 रुपये टाकले तर 43 रुपये त्यातले इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट होतील, 40 रुपये त्याचे कॉर्पोरेट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट होतील, 34 रुपये गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये होतील आणि 2 रुपये अल्टरनेट असेटमध्ये इन्व्हेस्ट होतील. तर या चारही गोष्टींचा रिटर्न जो रेट आहे तो तुम्ही मार्केट रिसर्च करून बघू शकता. तुम्हाला काय वाटतं की कोणत्या याच्यामध्ये माझा पैसा जास्त बनेल, तुम्ही त्याला हाय करू शकता. त्याच्यात रिस्क वगैरे फॅक्टर हे तुमचं आहे. तुम्हाला जर एवढं करायचं नसेल तर सरळ ऑप्शन असतो ऑटो. ऑटोमध्ये बघा हे 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आता जसं जसं अग्रेसिव्हकडे आपण जातो तसा इंटरेस्ट आपला व्याज जे आहे ते आपल्याला जास्त मिळेल. कारण इथे बघा अग्रेसिव्हमध्ये जर तुम्ही बघितलं इक्विटीमध्ये 32% पैसे जात आहे, कॉर्पोरेट बॉन्डमध्ये 20% जात आहे आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये 48% जात आहे. मॉडरेटमध्ये जर आलं तर इक्विटीचे पैसे बघा कमी झाले 28%, म्हणजे 28 रुपये इक्विटीला जातील. तसंच कन्झर्वेटिव्हमध्ये आले तर 14% इक्विटीमध्ये जातील. तर सध्या आपण मॉडरेट हे बेस्ट लाईन मॉडरेट आपण निवडायचं. हेही तुम्ही नंतर केव्हाही चेंज करू शकता. त्यानंतर बघा डॉक्युमेंट आपल्याला विचारलेले, आपलं CKYC आपण चूज केल्यामुळे इथे फक्त आपल्याला सिग्नेचर विचारली. डॉक्युमेंट अपलोड करताना बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे डॉक्युमेंटचे नाव बघा, असे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतात. अपलोड केलेलं डॉक्युमेंट जे आहे ते प्रॉपर वाचता येतं आहे का त्याच्यावरची माहिती ते बघा. आता बघा याच्यावर नाव वाचता येते तरच अपलोड करा, नाही तर रिजेक्ट होईल. बँकेचं पुस्तक जे आहे त्याच्यावर सगळी डिटेल आहे का, IFSC कोड दिसतो का, अकाउंट नंबर वाचता येतो आहे का, हे सगळं बघा तरच अपलोड करा. ठीक आहे. आणि नाव देताना, फाईलला नाव देताना असं बघा इथे सिग्नेचरला SN दिलं आहे, तुम्ही असं सिग्नेचर 1 असं नाव जर दिलं, स्पेस जर दिला तर ते ॲक्सेप्ट करणार नाही, त्याला प्रॉब्लेम आहे. हे बघा, त्यामुळे लक्षात ठेवा याच्यामध्ये स्पेस नको, फक्त शॉर्टकट नाव द्या आणि त्याने ॲक्सेप्ट केला. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस. इथे आपल्याला विचारलेलं इथे लक्षात घ्या की तुम्हाला जे पॅन कार्ड आहे ते फिजिकली पाहिजे का. जर तुम्हाला इथे प्रान तुम्ही सिलेक्ट केलं तर ते तुम्हाला कार्ड मिळणार नाही. जे मी कार्ड दाखवलं बघा, हे कार्ड तुम्हाला घरी येणार नाही पोस्टाने. आणि जर तुम्ही फिजिकल निवडलं तरच तुम्हाला हे कार्ड येईल. इथे कार्डवरची भाषा कोणती पाहिजे, इंग्लिश किंवा हिंदी, ते चूज करा. नंतर बघा हा एक परत तुम्हाला एक फॉर्म ओव्हरव्ह्यू दिसतोय, समरी जी आहे फॉर्मची पूर्ण. त्यानंतर कन्फर्म करा, डेटा चेक करून. कन्फर्म झाल्यानंतर कन्फर्मला एकाच वेळेस क्लिक करा. इथे मेजर प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा जर आपल्याला वाटतं क्लिक झालेलं नाही आहे आणि आपण परत क्लिक करतो, परत जर क्लिक केलं तर इथे तुमचा जो ईमेलला OTP आलेला असतो तो ॲक्सेप्ट होत नाही. एकाच वेळेस क्लिक करा, त्याला काही 30 ते 40 सेकंड लागतात पुढे जाण्यासाठी, त्याची वाट बघा. ती OTP जर तुम्ही चुकीचा टाकला गेला इथे, परत तुम्हाला सुरुवातीपासून प्रोसेस करावी लागेल. त्याच्यामुळे तो जरा प्रोसेस वाढते सुरुवातीपासून. म्हणजेच तुम्हाला परत इथे येऊन पॅन सर्च करायचं, पॅन कार्ड नंबर टाकायचा, OTP टाकायचा, मग ती प्रोसेस इथपर्यंत येईल पूर्ण. अजून एक कंडिशन इथे होऊ शकते की तुमचा ईमेल ID चुकीचा टाकला गेला आहे सुरुवातीला, त्यामुळे पण तुम्हाला OTP येणार नाही. इथे घाई करू नका. इथे जर चुकीचा OTP टाकला गेला तर परत तुम्हाला सुरुवातीपासून प्रोसेस करावी लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ईमेल सबमिट करा. ईमेल सबमिट केल्यानंतर हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करा. पेमेंट तुम्हाला इथे 500 दाखवतं आहे. सेव्ह अँड प्रोसेस करा. वॉलेटला तुमच्या बॅलन्स असला पाहिजे. आता बघा वॉलेटला किती कटतील, 325. 160 रुपीज मी तुम्हाला सांगितलं होतं. इथे जर प्रॉपर आपण बघितलं 325, तर 175 रुपीज तुम्हाला प्रत्येक पॅन कार्डला आत्ता कमिशन मिळत आहे. प्रान कार्ड म्हणू आपण, मला पॅन कार्ड नाही. इथे पेमेंट व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळते. त्या पावतीवरती तुमचा प्रान नंबर असतो. ओके. जर पावती काही कारणास्तव नाही मिळाली तर परत तुम्ही इथे आले आणि परत जर प्रोसेस केली तर पॅन नंबर टाकून तर डायरेक्ट पावती शो होते. ठीक आहे. ही आहे NPSची फायनल प्रोसेस.